हो सकाळी सकाळी थंडी वाटली. नाही पण चांगलाच तडका लागला. खूपच जोराचा तडका लागला बरं. हो ना. मी म्हणलं फोडणी आरामात जाईल पण नाही. मला वाटत होता का फोडणी आरामात जाईल, तडका आरामात जाईल, पण नाही, तडका चांगलाच लागला. आणि तडका जरी चांगला लागला त्या वरणाला म्हणा किंवा ताकाच्या दह्याच्या कढीला म्हणा स्वाद चांगला येते, त्याचा स्वादिष्ट चांगला वाढते आणि 2 घास चांगले शिवाय खातो आपण. तेच पाण्याचा तडका हो. हा तडका चांगलाच लागला. मला एक सांगा माय बापा हो, तुमच्या चरणावरती माझं डोकं आहे, तुमच्या चरणावरती माझं डोकं आहे. माझं काय म्हणणं होतं, बहिणीच्या घरी भाऊ जातो, बहिणीच्या घरी भाऊ जातो, मला म्हणते तुझी प्लाटिंग जमत नाही म्हणते म्हणून तू मला जडतेस म्हणते. मला काय गरज आहे त्या प्लाटिंगला जळाची? अरे देवा, मला काय गरज आहे त्या प्लाटिंगला जळाची? तू तुझ्या पद्धतीनं कार्यक्रम कर, मी माझ्या पद्धतीनं करतो. तू पहिल्याच राऊंड मध्ये बापा एवढा बबुला झालास का? आई ग मोठ्या, एवढ्या पहिल्याच राऊंडला काय वाईट बोलून गेली? काय अपशब्दामध्ये बोलली का? काय वाईट बोलली का? दुयमीचं गाणं म्हटलं तुम्ही ऐकलं माझ्या दुयमीचं गाणं कसं म्हणलं? काही वाईट शब्द शिव्या काय देऊन गाणं म्हणलं का? नाही. काय वाईट शब्दामध्ये बोलून गेली का? आजचे पैसे तुला त्याचा नको देऊ नका मला, आजचे पैसे उद्याचे पैसे नको देशील. मी गोटे खाऊन का गोटे खाऊन? कायले गोटे खाऊन? हा खाय तर म्हणतो आम्ही आपल्या चटणीच खाऊन. काल पैसा सोडून चांगला नाही तर आपल्या घरी खाई तर म्हणतो आम्ही आपल्या चटणीच खाऊ. कशी तर नाही राहून ना, काही नाही काही तर खाऊनच ना. तर घे ना माझे पैसे, तूच घेऊन जा. माझे पैसे नको बापा. नाही तुझे पैसे मी आपल्याकडून देईन. मला बिर्याणी खायची आहे नवीन वर्षाची. ठीक आहे तुला बिर्याणी चांगलं थांब ना भाऊ. तंगडा खातेस का मुलगा खातेस तर खाशील ना, तोही खाशील. मी कोण चालू येतो कलेजी खाते व कलेजी. कलेजा खाशील तर का राहील? तू कलेजाच मागशील तर खरंच कलेजा भेटत का तुले? इकडे आग बाबूला झाली आहे. आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये पैसे नाही देत म्हणतात, आजच्या कार्यक्रमामध्ये पैसे नाही मग कसे बिर्याणी खासी? देते व देते. माझा भाटा तेवढा मया तयाचा आहे. माझ्या भाटव्याला काय म्हणू नको. एवढ्या पब्लिकच्या समोर बोलून जाते बिचारा का तुला आजच्या कार्यक्रमामध्ये पैसे देत नाही म्हणून. आणि उद्याचा कार्यक्रम ठीक आहे म्हणजे आपल्या घरी जाऊन, ठीक आहे मी आपल्या घरी जाऊन राहतो. हा कार्यक्रम सुरमाने गेला होता म्हणजे सुरमा म्हणते माझा गाऊन नाही घेतला तो असा कार्यक्रम. ते सुरमा का नाही? सुरमा तर मार्केटची शाहीर आहे, मग ते काम नाही कार्यक्रम घेत. पण मी तर घेईनच. का घेशील व? कार्यक्रम घेईन. अच्छा कार्यक्रमच घे. तर कार्यक्रमात घेतो ना बाबा, मी का फालतू घेवायला जातो व? मी का फालतू घेवायला जाऊ? सोनू तुला माया भरोसा नाही का? मला एक सांग, तो सांगत दुय्यम करतो, तू मला कार्यक्रम देते किंवा मी तुला कार्यक्रम देतो, याचा अर्थ असा आहे का मी तुला भरोसा करू? याचा अर्थ असा आहे का मी तुला भरोसा करू? आणि का म्हणणार कायचा भरोसा करू, कसा भरोसा करू विचार कर. कायचा का भरोसा? कायचा भरोसा करू तो तर सांगून जातात ना मला का बरं या गोष्टीचा भरोसा कर मायावर. विचारायला का भाटव्याला? विचारतो बरं कसा सांगते का? पण मा समोर विचारतो, मागं पण नको विचारू. माझा भाटवा सांगते मला पूर्ण. सांगते का? पूर्ण स्टोरी सांगत असेल तुझ्याजवळ. बापरे, मी काय वाईट बोलून गेली? काय वाईट बोलला? आणि काहून असा चिडचिड करून राहिला का तू? काहून चिडचिड करते? एवढा मानादानाचा माणूस एवढा तुझं पाय धुवून पाणी पिवाव, तुझं पाय धुवून पाणी पिवाव का बापा आता? ये माझ्या गुरु, मी तुझे पाय धुवून पाणी पितो. ये बघ मला म्हणते मी आता इले गुरु बनवतो म्हणते. मी काय म्हंटल? तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा ज्ञान आहे, अनुभव आहे, शास्त्राचा ज्ञान आहे, शाहिरीचा ज्ञान आहे. कोणता ज्ञान वाटून गेलो का मी तुला? अरे म्हणते तो विमान उतरला होता का म्हणते. मला एक सांगा माय बापा, रामायण तुम्ही पाहता? रामायण आताही चालूच आहे. तुम्ही प्रत्येकाच्या घरी आजकालच्या काळामध्ये टीव्ही आहेतच. सीतेचा जेव्हा हरण केलं होतं तेव्हा विमान नाही आला होता का? मला म्हणते हिच्या घरी होता का म्हणते विमान.
तर तुझ्या घरी असतील विमान, मग काऊन शायरी करते सगळ्या घरी विमान आहेत तर हा काऊन शायरी विमान था तू काऊन असा चिडून राहिला का हा आणि काऊन असा करते झोपानं कोणाचा राग कोणावर काढून राहिला हा चिडू नको बापा असा तू चिडचिड कसे हे दुय्यम आहे हा दुय्यम घेईन मी फेट नाही तू काही बोल मला का बोलशील खरं खरं सांग मला का बोलशील खरं तू हा का बोलशील आणि बोल बाबा तुला जे काय बोलायचं आहे ते तू बोलूनच जा तू काही जरी बोललास ना कितीही जरी वाईट बोललास तरी मी तुझे शब्द फुलं म्हणून मी आपल्या पदरामध्ये झेलते अरे वा हा तू काही जरी मला बोलशील तरी चालते मी तुझे शब्द मी फुलं म्हणून मी माझ्या पदरामध्ये घेते पण तुला या गोष्टीची जाणीव आहे तुला या गोष्टीची जाणीव आहे तूही एका नारीच्या उदरातून जन्म घेणारा मुलगा आहेस क्या बात आहे तूही बी एका नारीच्या उदरातून जन्म घेणार तू काही बोल पण आज मी एक नारीची जात आहे मी कोणा लेकराची आई आहे तूही कोणा लेकराचा बाप असतील मी कोणा लेकराची आई आहे पण तूही कोणा लेकराचा बाप असतील आणि तुझी पत्नी कोणाची कोणा नाही कोणा लेकराची आई बनली असत हे प्रत्येकालाच लागू आहे पण तू काऊन चिडचिड करते मला तोच नाही समजून राहिला आणि म्हणते तुला खाजवत मी का खाजवलं हा का खाजवलं तुला का वाईट बोलून गेलो एवढा तू इतका चिडचिड चिडचिड करून राहिला कोणता आहे का हा राग का घरचा तर नाही खुदली झाली का वर नाही घरचा तर नाही म्हणतो राग मग हा ज्याचा त्याची बुजावून टाका बाहेर कायले का बाहेर कायले का बापरे कोणाकडे जाऊन राहिला का हो हे ढोलके चोंडके झाले म्हणते पाहून म्हणते अरे तुझी प्लॉटिंग कशी आहे म्हणते अरे साऱ्या रे माहा साऱ्या तुझ्या गावाला येईन अरे तुझ्या गावाला येईन तुझ्या गावाला येईन डोंगरा करून जाईन तुझ्या गावाला येईन डोंगरा करून गणा गवळणी मध्ये होते हा गवळणी मध्ये म्हणतात ना आपणच सांगून जाते ह्या गणा गवळणी मध्ये म्हणते मजाक नाही करत का म्हणते तर मी तुला म्हणलो का गवळणी मध्ये आपली प्लॉटिंग नको दाखवणं मजा नको दाखव म्हणून लोक आले हा मी ना म्हणलो का तुला का मजा नको दाखवणं मजाक नको करू म्हणून तू घे ना का मजा रात्रभर मजा घे तुला मना करतो मी मजा घेवाले तुझी प्लॉटिंग तुझ्या परी असेल माझी प्लॉटिंग माझ्या परी असेल मग गाणं म्हणतात म्हणते तू कोणतं गाणं म्हणतोस मग तू कोणतं गाणं म्हणून सांगस का म्हणजे आपलं ठेवा झाकून आणि लोकांचा पराका वाकून का हा आपलं ठेवता झाकून आणि दुसऱ्याचा पायता वाकून दोन शेर म्हणते एक शेर म्हणजे तू तुझ्या पद्धतीने करणार का तू पुराणा शाहीर आहेस तुला अनुभव आहे त्या गोष्टीचा तुला माहित आहे का शाहीर क्षेत्रामध्ये नवीन आहे म्हणून कारण तुला माहित नाही का माझ्या जेव्हा जमते तेव्हा कार्यक्रम करते मी तू कार्यक्रम देवाचा देणार नको देऊ तू कार्यक्रम देवाचा देणार नको देऊ समजलं का याचा अर्थ असा आहे का तू कार्यक्रम देशील तेव्हा मला कार्यक्रम भेटतील म्हणून अरे माझ्या नशिबानं मला भेटेल तुझ्या नशिबानं तुला भेटतील मग ह्या गोष्टी आल्याच कोणत्या हे आपली दुय्यम चालू आहे आपला कार्यक्रम करून या गोष्टी आल्याच कोणत्या तर नको देऊ नका मला काय म्हणतो मला कार्यक्रम दे म्हणून हा तुला फोन तरी करतो मला कार्यक्रम दे म्हणून तू नको देऊ ना मला कार्यक्रम बिना फालतू चिडून राहिला तुला काय बोलली तुला काय वाईट म्हणली होती का अरे गणापासून तू चाललास तू डान्स सोडू एवढा गरम नको बनू बापा गरम राहा पण इतका गरम नको बनू हा तुला जरी काय वाईट बोलून गेली असती आणि तुम्ही तेव्हा ऐकलं असतं मी आता नाही ऐकत तुझी प्लॉटिंग तुला जडते मी तुला कायले जडू मला का गरज तुझ्या कार्यक्रमाला पाहून तुझ्या प्लॉटिंगला पाहून जडाची असे ओळखे ढोणके चोंडके बहुत तू पाहिलं का बहुत पाहिलं असतील तू शाहीरच पण कसं नाही पाहिजे तुझी शाहीरच पुराणी आहे तू काऊन नाही पाहिजे ओळखे ढोणके चोंडके
रास्ते से चले उसे पकड़ना भी आता है। अरे वाह, तेरी रास्ते से चले उसे पकड़ना भी आता है, और ज्यादा नखरे दिखाए उसे जखना भी आता है। क्या बात है। अरे तेरी रास्ते से चले उसे पकड़ना भी आता है, और ज्यादा नखरे दिखाए तो उसे जखना भी आता है। वही तर शेर म्हणते म्हणजे तू म्हणलं का तू रातभर त्या शेरावरच राहायचा ना, तू रातभर त्या शेरावरच राहायचा, नको गाण्याच नको म्हणून त्या शेरावरच म्हणत जा. अरे वाह, अरे जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, अरे मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार। शास्त्र पुराणाचं, अरे वाह, अरे देते मी दाखला, क्या बात है. अरे शास्त्र पुराणाचं, अरे देते मी दाखला, आणि सोडून या आपल्या बायकोला मुलगी भोगला, सोडून या आपल्या बायकोला मुलगी भोगला. अपना
दाखला शास्त्र पुराणाचा देते मी दाखला सोडू नये आपल्या बायकोला मुलगी भोगला. क्या बात है. आताचा असा काळ आहे स्वतःच्या मुलीला स्वतःचा बाप ओळखत नाही, स्वतःच्या बहिणीला सुद्धा आपला भाऊ ओळखत नाही, स्वतःच्या बहिणीला सुद्धा भाव ओळखत नाही. हा आताचा काळ आहे. मी तुला काही वाईट बोलून जाते का? नाही. हा काही वाईट बोलून जाते का? नाही. त्या शब्दाची जरी शाहिरी करत असेल तर तुझ्या परी. अरे देवा. तू नाही त्या जरी तुझ्या परी तू काही बोल, तुला वाटेल ते बोल. तुला वाटत असेल का सुरमानं माझा कार्यक्रम घेणं बंद केलं, तू तिला काही नाही काही बोलला असतील म्हणून त्या सुरमा असून कार्यक्रम घेत नाही. पण हे सोनू आहे, समजली का? हे सोनू आहे. तुला माहित आहे अरे ज्या पार्टीमध्ये जरी मांग महान राहतो तो शाहीर नाही करू शकत, समजलं का? ज्या पार्टीमध्ये जरी मांग महान नसला त्या पार्टीचा तो शाहीरच नाही करू शकत. तुला माहित आहे शायरी खरोखर मांगा महाराजच केली पाहिजे. माझ्या तरी मत आहे शायरी खरोखर मांगा महाराजीच होय. तेल्या कुंब्याने जमत नाही शायरी. शायरी खरोखर मांगा महाराजीच होय आणि मांगा महाराज करून शायरी केली जाते. नाही त्या रंगाचा बोलून जाशील, नाही त्या शब्दामध्ये बोलून जाशील, पण माझ्या अंगाला लागत नाही शब्द. तुला माहित आहे, तुला वाटत असेल पहिले असा शब्द बोलून हे शायरी करणार नाही किंवा माझं दुय्यम तर घेईन. तुला असं दम नाही खात का? दम नाही घ्यायचा. दम नाही खात तुला वाटत असेल, पण तुला सगळं दुय्यम मी मला आवडीनं दुय्यम असं घेतो घ्यायचा. आणि मी सांगतोय माझ्याकडे शायरीवरून जीवन सोडले का पैसे 2000 कमी घ्या पण विषय सगळं दुय्यम घ्या म्हणून. मला तुला सगळं दुय्यम करायला खरोखरच मजा येते. तुझे शब्द माझ्या अंगात टिकत नाही. तुला माहित आहे तुझे शब्द माझ्या अंगात टिकत नाही. एवढी गुरु बनून आलीस का म्हणते? हो तुम्ही गुरु बनवतो म्हणतो. तुला म्हणतो मला गुरु बनव म्हणतो, माय पाय घेऊन पाणी पे म्हणतो. मी एवढी महान आहो का नाही? एवढा अनुभव शैली एवढा गर्व करतो मी, एवढा अभिमानी आहो नाही? इतके अभिमानी आहो मी. तर तुला म्हणतो मला गुरु बनव म्हणून. मी तुला गुरु बनवतो. थांब तुझ्या गुरुवर फोडतो बिना गुरुचा नारळ. बापरे. तू घेणं का माय किती घेतेस हातानं उभे हातानं का? अव का घेते का बोलते तर बोलू दे म्हणतो. का घे मी करतो तुले गुरु. तुला गुरु केल्याशिवाय दम नाही खात. तुला गुरु बनवीन म्हणजे बनवीन, तुला गुरु करीन म्हणजे करीन. समजलं का? साडी बांगड्या सगळ्यात काय घेऊन दे बरं. साडी बांगड्या पायातले हातातले पायातले हातातले चोरी बांगड्या सगळ्याच करून देतो म्हणते. गुरु बनवतो कानातले. तो मला आता गुरु जरा बनवल तर मी सगळंच घेऊन द्यावं लागत नाही. आले घेऊन नाही देईन का? एवढा अनुभव काय बापा शाहीर. तुला आम्हाला माहित आहे अनुभव शाहीर आहे म्हणून. आम्हाला माहित आहे आमच्यापेक्षा ज्ञानी माणूस आहे. आम्ही तुझी इज्जत का तुझी कदर करावा आम्ही. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे का
समाजामध्ये जगण्याचा. आज स्वतःच्या जन्म दिलेल्या मुलीला ओळखत नाही, त्या जन्म देणाऱ्या मुलीची सुद्धा त्या माणसाला ओळखी नाही. काय अर्थ आहे अशा जीवनाचा आणि काय महत्व आहे ह्या जीवनाला? आणि मग माझं म्हणणं काय आहे का, वयाचा नाही भान, कैसा गुणवान, अच्छा हेच का सांगते आम्हा शास्त्र पुराण. एवढी जग दुनिया चालत आहे म्हणतात, बहीण भावाचा विस्तार आहे म्हणतात. हा बहीण भावापासून एवढ्या दुनियाची प्रगती झाली, बहीण भावाच्या रिश्त्यापासून या दुनियाची प्रगती झाली म्हणतात. हे माझं म्हणणं नाही, हे शास्त्राचं म्हणणं आहे. तर मला एक सांगा, आज स्वतःच्या मुलीशी तो भोग करायला भेट नाही, स्वतःच्या मुलीशी तो भोग करायला भेट नाही. मला एक सांगा, एखादी बाई जरी रस्त्याने जात असली, एखादी बाई जरी रस्त्याने जात असली, एखाद्या माणसाची जरी नियत जरी वाईट असली, एखाद्या माणसाची जरी नियत वाईट असली, पण त्या बाईला माहित आहे स्वतःची आबरू कशी वाचवायची आणि स्वतःच्या इज्जतीची रक्षा कशी करायची, त्या बाईला माहित आहे. नाहीतर एक एक बाई जरी असती, बाई माणसाच्या काबूमध्ये एकाएकी जात नाही, बाई माणसाच्या काबूमध्ये एकाएकी जात नाही. तिला काहीतरी गरज असते, तिला काहीतरी गरज असते. पण त्या माणसाला गरज का होती स्वतःच्या मुलीशी भोग करण्याची? त्या माणसाला काय गरज होती? म्हणून असा पापी किडा या समाजामध्ये नसला तरी चालते, असा पापी किडा या समाजामध्ये नाही जगला तरी चालते. काय अर्थ आहे असं जीवनाला? आणि म्हणून माझं म्हणणं अरे मी जरी झाली सीता तर तू राम होशील का? मी जरी झाली सीता तरी तू राम होशील का? अरे मी का झाली दुर्गा तर तू राक्षस होशील का? अरे मी का झाली चंडिका तर तू महिषासूर होशील का? मी का झाली चंडिका तर तू महिषासूर होशील का? माय मावल्या हो, बाईची जात काही कमजोर नाही, बाईची जात काही कमजोर नाही. आज या माणसाच्या खांद्याला खांदा आम्ही स्टेजवर कार्यक्रम करतो, आज हातामध्ये चंग घेऊन आम्ही कार्यक्रम करतो. काही साधारण गोष्ट आहे का? आणि म्हणून बाईची जात काही कमजोर नाही. अरे पाप पुण्याचा येते, अरे वा देते मी दाखला. पाप पुण्याचा येते, देते मी दाखला. सोडून या आपल्या बायकोला मुलगी भोगला. सोडून या आपल्या बायकोला मुलगी भोगला. अरे
नाही मता. असं जरी मत त्याला कधी मत होणार नाही. आणि म्हणून आम्हाला हा बहुजन समाज निवडून आणतो, आम्हाला बहुमतानं विजयी करतो. कशासाठी? आम्हाला जनतेच्या रक्षण करण्यासाठी. कशासाठी? आम्हाला जनतेचं रक्षण करणे आहे. आम्ही एवढी निवडणूक राबवतो, एवढा ग्रामपंचायतचा चुनाव लढतो. कशासाठी? आपल्या गावाचा विकास करण्यासाठी. कशासाठी? आपल्या गावाचा विकास करण्यासाठी. आम्ही शहरी कशासाठी करतो? जग प्रबोधनासाठी. आम्ही शहरी कशासाठी करतो? जग प्रबोधन मिळायला पाहिजे. आम्ही कलाकार लोक आहोत, आमच्या कलाकारीच्या माध्यमातून काहीतरी जन जागृत व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही कार्यक्रम करतो. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे, काय सारे ज्ञानीवंत अरे वा शेवटीलाच होतो पाप्याचा रे समजतो हा स्वतःला शेवटीलाच होतो पाप्याचा रे अंत. आपण कितीही जरी पुण्य करत असलो तरी एक तरी पाप आपल्या हाताने होतो. आपण कितीही जरी पुण्य करत असलो तरी एक ना एक तरी पाप आपल्या हाताने होतो. आणि पापी तरी कितीही जरी पुण्य करत असला पण त्याचा पापाचा घडा लवकर भरतो. पापाचा घडा त्याचा लवकर भरतो, कारण तो पापी कधी कोणाला आड येत नाही. पापी कधी कोणाचं होत नाही. पापी कधी कुणाला आड येत नाही आणि पापी कधी कुणाचं होत नाही. त्या पाप्याची नियत फक्त पापावरच जाते. पाप्याची नियत फक्त त्या पापावरच जाते. तुम्ही त्याला कितीही जरी मार्गदर्शन करा, तुम्ही त्याला कितीही जरी काही सांगा, पण त्या पाप्याची नियत कधी माणसाच्या माणूस कधी येणार नाही. त्या पापाची नियत त्याचे विचारच कधी बदलत नाही. त्याचे विचारच कधी बदलत नाही. त्याला माहित आहे का माझी फक्त नियत त्या गुखावले जाते नरकावले. अरे त्याला माहित आहे, त्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे का माझी नियत कोणा पद्धतीची आहे म्हणून. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे समजतो हा स्वतःला काय सारे ज्ञानीवंत. अरे वा शेवटीलाच होतो पाप्याचा रे अरे कर्म करतानी नामनी लागला. अरे कर्म तो करतानी तू पाप्या तुझ्या जीवनावर, अरे तू पाप्या तुझ्या जीवनावर अशा माणसाला काय समाजामध्ये जगण्याचा अधिकार नाही. अरे कर्म करतानी नामनी लाजला. दुनिया आपल्या बायकोला मुलगी भोगली. दुनिया आपल्या बायकोला मुलगी भोगली.
सोडून या आपल्या बायकोला मुलगी भोगला. मला मुलगी भोगाव सांगलीस का म्हणत नाही. तुमच्या जसा गाण्याला आधार आहे तसं माझ्याही गाण्याला आधार आहे. तुम्हाला समजते गाण्याची भाषा कारण तुम्ही समजावून सांगले होते एक वेळा. तुम्हाला आठवत असेल कारण तुम्ही अनुभवी आहात. तुम्ही गुणवान शाहीर आहात. तुमचे पाय धुवून पाणी पिला नाही माझ्यासारखी पाप नाही बापा. पाय धुवून पाणी पितोच मी. आज स्टेजवर आरतीच करतो. आता आरती करतो कारण मला गुरु बनवायचा आहे. निशान शाहीरले मला गुरु बनवायचा. आता खरोखरच गुरु बनवतोच. बाबाजी या गावचे किराणे दुकान जरी बंद झाले असतील का नाही मा बापा एवा तरी तुम्ही आणून ठेवा बाबाजी नारळ. तो पाण्याचा असा नाही वारला असं तरी चालेल. आणि मला एक सांगून ठेवतो मावल्या तुम्ही आरती आणा मा घरून बनवून. धोतर याले धोतर होती आताच घेऊन देतो. धोतर आहे का आमच्याकडं. मला गुरु बनवतो म्हणते. मध्ये मी इतकी महान झालो. मला इतका अनुभव आहे त्या कार्यक्रमात. ह्या शाहिरीचा साऱ्या गोष्टीचा मला अनुभव आहे. निशान शाहीर जेव्हा नवीन जेव्हा शाहिरी क्षेत्रामध्ये बिचारा निघला होता तो साऱ्या गोष्टीचा अनुभव घेऊन आला होता आणि खिशामध्ये भरून. किती चांगली भाषा वापरतेस का तू. हा पहिल्या रावण पासून तसा चिडचिड 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 करून राहिला. कोणता राग आहे का काढून आमच्या राग. कोणता राग आहे हा तुझा. आता ऐका समोर काय म्हणते का. आणून कोरे क्रोध शपथ तुला शाहिरीची जन्मली कैसी ओढ. तुला शाहिरीची शाहीर निशान तुला अनुभव आहे शाहिरीचा. तुला अभ्यास आहे या शाहिरीचा. किती शिकली आहेस वा म्हणते. मी एकही नाही शिकलो. मी कोठीच मारू म्हणतो शिक्का. मला काहीच नाही समजत. पण तू शिक्षित आहेस. मग तू सांगशील. तू शिक्षित आहेस ना तू सांगशील. तुला अनुभव आहे शाहिरीचा. आणि शाहिरीचा अनुभव नाही तर शास्त्र पुराणाचा अनुभव आहे. आणि म्हणते लग्न झाल्यानंतर कुंकू का लावतात म्हणते. कुंवारापणी टिकली का लावतात म्हणते. बापरे. लग्न झाल्यावर कुंकू का लावतात आणि कुंवारापणी टिकली का लावतात. भांग खाऊन भरते म्हणते लग्न झाली बायको. मला एक सांगा माय मावल्या तुमचं लग्न झालंय तुम्ही विवाहित आहात. इथे हे माझे भाऊ बसले विवाहित आहेत. बाईचा जेव्हा लग्न लागतो जेव्हा त्या मुलीचं लग्न लागतं तेव्हा भांग कोण भरून देते. भांग कोण भरते. नवरा. मग भांग कोण्या बाईनं भराव. कोण्या बाईनं आपल्या मस्तकाला कुंकू लावाव. कुवाऱ्या पोरीनं लावा का लग्न झाल्या बायानं लावा. मला एक सांगा. पतिवर्तानं. मग त्या कुवाऱ्या पोरीनं भांग भराव का. तिनं आपल्या मस्तकाला कुंकू लावून फिराव का. बेलाले बेल्यानं पळसाले म्हणून वारा चिडचिड चिडचिड करून राहिला. तुला चांगला तडका लागला. जाते व जाते जाते माझ्या भाटव्याला काय बोलू नको. हो मला एक सांग. जेव्हा तुझ्या भाटव्यावर येते गणतवा जाऊ दे. भाटव्याला का नाही म्हणतात जाऊ द्या भाऊजी जाऊ द्या भाऊजी म्हणून. अहो मी बहीण दिली आपली. बहीण दिलीस का. मग नाही तर का. असं होय का. म्हणून जाऊ द्या करतेस नाही का. आणि म्हणून समोर काय म्हणते ऐका.
जन्मली कैसी होत, हे केव्हापासून ओत जन्मली आणि केव्हापासून हे ओत पडतो तुला हे सांगायचं आहे. बाई आणि सांगशील करू कारण अनुभवीत माणूस आहेस, तुला अनुभव आहे या गोष्टीचा. किती शिकलेस मी एकही नाही शिकलो, फक्त जिरेरामा ठेवायला आहे माहीचा आणि वाढली त्याला बडबड करायला फुकटाचे पैसे घेऊन जातो ठेकेदार ऐकून. तुला माझ्या गमतीचे पैसे पाहिजे ठीक आहे ना, या गमतीचे जरी पैसे नाही दिले का नाही तर मी नावाची सोडू नाही. हा या गमतीचे जरी पैसे तुला नाही दिले बाबू ते उरात फेकून कधी नाही गेले का नाही तर नावाची सोडू नाही. पैशाची लालच नाही मला, समजलं का? पैशाची लालच नाही. हे सोनू मोठ्या कौतिकानं म्हणतेस का? हा एवढा गोड बोलतेस का ज्याची काही हद नाही. बापरे मोठा सुंदर म्हणते ए सोनू माया भरोसा नाही. ए निशान, ए निशान ए निशान, मी जरी अशी म्हणलो तुला खरंच वाईट वाटलं का? अहो म्हणून घे व म्हणून घे. कशी म्हणू? काहीतरी मनाला शांती पडेल. शांत वाटन का? हो तिचा पदरही जरी लागला म्हणते तरी मनाचा समाधान होते म्हणते. कोणाच्या मनाचं समाधान होते? बापरे ओके तिचा पदरही जरी लागला तरी मनाचा समाधानच होते म्हणते. तिची ओळणी जरी लागली तरी माझं म्हणजे हा फक्त मनाचा समाधानासाठी बाहेर फिरते. सांगेन आपल्या बहिणीले. म्हणजे कोण्या बाईचा पदर लागला तरी याच्या मनाचं समाधान होते. कोण्या जाणाऱ्या मुलीची एखादी लागली ओळणी तरी याच्याच मनाचं समाधान होते. म्हणजे फक्त समाधानासाठी बिचारा बाहेर फिरते आणि नाव सांगते शायरी करतो म्हणून. म्हणजे घरी तुझ्या मनाचं समाधान नाही होय बिचारी कोण तर फक्त हा बायाच्या पदराचे समाधान करत फिरते. वारे वा. सांगतो का फाटोचं नाव माझ्या बहिणीले. नाही बरं आहे तुझ्या मन, बरं आहे मनाचा समाधान. बापरे ज्ञानीवंत शाही आणून कोरे कबर तुला शाहिरीची जन्मली कशी होत. आता येशील आपण म्हणूनच जाशील. काय म्हणलीस आराम नाही तर करम ना देव नाही तर धरम. हा तुला येतेच का सोनू? तुला येतेच का सोनू? फक्त निशान म्हणू शकते नाही का? आणि मोठा सुंदर आवाज मारते सोनू तुला मायावर भरोसा नाही का? नाही जाऊ दे व का? जाऊ दे जाऊ दे तू निशान? येतेस. ए निशान भरोसा आहे म्हणूनच गमती घेतो बाळा तुझ्या संग. तुझ्यावर खरोखर माझा इतका भरोसा आहे आणि इतका भरोसा करतो म्हणूनच मला 2000 जरी कमी भेटले तरी चालते. तू भला 25 घे बाबा, तू 25 घेऊन घे आणि 2000 तरी मला कमी देत असेल का नाही तरी चालतं. पण तुला सगळं जीवन कॉल खरोखर मला मजा येते. आणि म्हणून म्हणते निशान तू जसा सोनू म्हणतात ना तशी मी म्हणतो निशान तुझ्यावर भरोसा आहे. एवढा भरोसा नको ठेव. अव तर सीजन आहे तर भरोसा नको करू का? मला बिचारा 2000 जरी देत असेल का मी चालते. पण कार्यक्रम निशान सगळं कार्यक्रम काय करणं बंद नाही करत. त्या सुरमाना बिचारी पागल आहे ते सुरमा बह्याड. एवढ्या चांगल्या माणसाले चांगला गोरा गोमटा पावाले आहे बिचारा आणि कायले कार्यक्रम नाही घेईल बोलू दे ना. बोलते का येऊन का अंगाला टिकतील का त्याचे शब्द? म्हणून तिनं वाईट मानू पडेल. मी नाही वाईट मानून घेत. नाही तू काही बोल मला तुझे फुले म्हणून मी माझ्या पदरामध्ये झेलते तुझे. आता त्याला काय माझी नजर लागा? फाटव्याला गोरा गोरा आहे म्हणते तुझी नजर लागत बाई. नजर काढा सांगते माझ्या बहिणीले. अहो नाखी डोळी छान रंग गोर गोर पान. राग येते का जी तुम्हाला निशान? ओ शाहीरजी राग येते. पाय बरं एक पाय बरं ते तिकडे मा भाटवा पाय मा भाटवा का पाय व. अहो नाखी डोळी छान रंग गोर गोर पान. अहो नाखी डोळी छान रंग गोर गोर पान. अहो यात आलं तरुणपण मिरवायला तरी न्याहो मला फिरवायला. तरी न्याहो मला फिरवायला.
छान रंग गोर गोर पान त्यात आलं करून पण मिरवायला कुणीतरी नावाला फिरवायला कुणीतरी नावाला फिरवायला कोणीतरी न्या हो मला फिरवायला कोणीतरी न्या हो मला फिरवायला आता हे शब्द नाही बोलायचे मला गोर गोर पान म्हणते चाललं तुला फिरायला नेत हे नाही बोलायचं सांगून ठेवतो हा नाही तर आपल्या राऊंड मध्ये याची आणि मला गोर गोर पान चाल माझ्या फिरायला म्हणतील हो नाही पण नाही तू म्हणशील ना पण आपल्या गावामध्ये येशील तर नाकी डोळी छान म्हणतील चाल मला फिरायला म्हणतील हे शब्द नको वापरशील जसं तू म्हणतेस का नाही पण मलाही नाही वाटत तू तुलाही वाईट नाही वाटलं पाहिजे तूही वाईट मानून घेऊच नको कसून दुय्यम करा तर ठीक आहे बाबा कसूनच घे पण जेवढं आमच्या जिंकून आम्ही तेवढंच करू तू असेल जेवढं तू तेवढंच कर आणि म्हणून माझं शेवटचा कळवा आहे का शाहीर सोनू सांगते गरजून पंचशिला सोडून या आपल्या बायकोला मुलगी भोगला सोडून या आपल्या बायकोला मुलगी भोगला समाप्त झालेला आहे।